सध्या आपण रायगड जिल्ह्यातील पेण शहरामध्ये आहोत। रायगड जिल्ह्यातील आपण विविध गणपती सध्या पाहतोय आणि त्याच्यामध्येच ऐतिहासिक परंपरा म्हणजे तब्बल 113 वर्षाची परंपरा लाभलेला हा आहे चिमण्या गणपती। त्याचा आज आपण भाविकांसाठी दर्शन देणार आहोत। आपण पाहतोय सध्या हे पेण तालुक्यातील गणपती देवस्थान आहे आणि त्याच देवस्थानाच्या या मंदिरामध्ये चिमण्या गणपती जो आहे तो विराजमान होतो। तब्बल 113 वर्षाची ही जी आहे ती परंपरा या गणपतीला लाभलेली आहे। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हा चावडी नाक्याचा परिसर आहे। अत्यंत गजबजलेला या परिसरामध्ये याच मंदिरामध्ये या चिमण्या गणपतीची जी आहे ती प्रतिष्ठापना होत असते। तब्बल 113 वर्षाची ही अविरत जी आहे ती परंपरा या ठिकाणी या चिमण्या गणपतीला लाभलेली आहे। आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील हा चिमण्या गणपती आहे। आपल्यासोबत काही विश्वस्त आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एकंदरीत सर काय सांगाल, कशी परंपरा लाभलेली आहे या गणपतीला? हे आमच्या उत्सवाचं 113वं वर्ष आहे। ऍक्च्युली चिमण्या गणपती म्हणजे मंदिर आहे आणि त्या गणपतीच्या मंदिरात आम्ही गेले 113 वर्ष झाले। आता हे वर्ष आहे मोठ्या उत्सवात आमचा इथे 2 उत्सव असतात। गोकुळाष्टमीचा एक उत्सव होतो आणि गणपती उत्सव, हे 2 उत्सव आम्ही धूमधडाक्यात साजेसरा करतो आणि या गणपतीवर खूप श्रद्धा आहे आणि धार्मिक श्रद्धा आहे। त्यामुळे आमच्या आळीतले सगळे पेण शहरातले सगळे नागरिक इथे दर्शनाला नेहमी उपस्थित असतात। या ठिकाणी अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया। सर प्लीज एकंदरीत काय सांगाल, कशी परंपरा लाभलेली आहे आणि कसा उत्साह असतो? जशी वर्गणी जमेल तसा उत्सव आहे प्रत्येकाने, त्यामुळे भरघोस वर्गणी प्रत्येक जण देतच असं आम्हाला। त्या हिशोबाने आमचे गोपाळकाला आणि गणेश उत्सव एकदम धूमधडाक्यात पार होतात। 113 वर्ष आमची परंपरा आहे, 113 वर्षाची, काही हे नाही। आणि सामाजिक कार्य पण आमचं भरपूर चाललेलं असं या देवस्थानात। एकंदरीत सांगा की चिमण्या गणपती हे नाव कसं पडलं, त्याबद्दल आपण काय परंपरा सांगा? बोला ना, बोला। ब्लड डोनेशन वगैरे आम्ही करतो इथे, पण मी मूळचा मुंबईचा आहे। इथे येऊन मला 8 वर्ष आली। इथली परंपरा आणि सामाजिक बघून मला आनंद वाटला आणि त्यामुळे मी यांच्यात सामील झालेलो आहे। असंच या चिमण स्वामींनी हा गणपतीची स्थापना केलेली आहे, त्यामुळे याला चिमण्या गणपती असं नाव पडलेलं आहे। आणि हा गेली जवळजवळ 60 वर्ष तरी मी या उत्सवाशी निगडीत आहे। आता लहानपणापासून 4-5व्या वर्षापासून मी या उत्सवाशी निगडीत झालेलो आहे आणि गेली 60 वर्ष मी या उत्सवात सहभागी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पेण शहर जे आहे, पेण तालुका आहे, हा गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये चिमण्या गणपतीची स्थापना आणि त्याला 113 वर्ष। याकडे आपण कसं पाहताय, कसा आनंद उत्सव आहे? आमच्या दृष्टीने हा एक माइलस्टोन आहे। 100वा उत्सव आम्ही इथे खूप 2012 साली खूप दणक्यात साजरा केला आणि आमची पहिल्यापासूनची ही आहे, जमेल त्या वर्गणीत जमेल तसा उत्सव। पण संपूर्ण आळीकर आणि जे कोण निगडीत आहेत या उत्सवाशी, हे दरवेळेला भरभरून वर्गणी आणि कुठेही वर्गणी कोणाच्याही घरी मागायला न जाता जे देवळात इथे वर्गणी आणून देतात, त्याच्यात आमचा हा उत्सव फार दणक्यात साजरा होतो दरवेळेला। धन्यवाद सर। आपण पाहिलं हा पेण शहरातील चावडी नाक्यावरचा चिमण्या गणपती, या गणपतीला जवळपास 113 वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। पेण शहर आणि पेण तालुका हा गणेश ची मांदी आळी, गणपतीची मांदी आळी अर्थात गणपती कारखाने जे आहेत ते याच पेण तालुक्यामध्ये पेण शहरामध्ये आहेत। त्यामुळे गणेश उत्सवाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या या पेण शहरामध्ये सध्या या चिमण्या गणपतीची जी आहे ती प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।